प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की देवबाप महान आहे. आज जीजस इंडिया टी व्हीद्वारे पुन्हा एकदा मी देवाचं वचन ऐकण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे, म्हणून प्रभूला धन्यवाद द्या. आणि विशेष मी जीजस इंडिया टी व्हीचा आभार मानतो की त्यांनी वचनाची सेवकाई करण्याची जी आज संधी दिलेली आहे. प्रभू या वचनाद्वारे तुम्हाला ब्लेस करो. हालेलुया. नेत्र बंद करूया आणि आजच्या विषयासाठी प्रार्थना करूया की प्रभू हे वचन आज समजण्यासाठी ज्ञान आणि बुद्धी दे आणि या वचनाचा वापर करू दे. स्वर्गीय देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. राजा आदर गौरव सन्मान देतो. प्रभू देवा, तू महान आहेस, सर्वशक्तिमान प्रभू आहेस, राजांचा राजा आहेस. देवा, आज विशेष ज्या वचनाद्वारे तुझ्या लेकरांशी प्रभू तू बोलशील, त्या वचनाद्वारे त्यांची उन्नती कर आणि देवा त्यांचं जीवन बदललं जाऊ दे. तो आमची प्रार्थना ऐकली, त्याबद्दल आभार मानतो. येशूच्या पित्यात्वा एक आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया की देवानं आजचा दिवस आम्हाला दिला की आम्ही देवाचं वचन ऐकावं. आणि विशेष आज माझ्या वचनाचा विश्वास आहे की आम्ही आमच्या लेकराचं संगोपन कसं करावं. सध्याच्या स्थितीला मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की तुम्ही या युगामध्ये वावरत असताना तुमचं प्रार्थनामय जीवन असेल, तुम्ही प्रभूमध्ये वाढत असाल, चर्चला रेग्युलर आहात, सर्व गोष्टी आहेत, पण आम्हाला आमच्या परिवारासाठी सध्या कार्य करण्याची वेळ आहे. मला माझा परिवार मजबूत असावा, माझ्या परिवारातील माझी लेकरं देवासोबत चांगली असावी, त्यांची धार्मिकता टिकून असावी, देवाचं ज्ञान त्यांना मिळावं. या सर्वांसाठी आम्हाला परिश्रम आणि कष्ट घ्यावे लागतील. बायबल असं सांगतं, जसं पेरलं जाईल तसं उगवलं जाईल. जसं आम्ही आमच्या परिवाराचं वातावरण तयार करू, जसं आम्ही आमच्या परिवाराची काळजी घेऊ, तसं आमच्या परिवारामध्ये घडलं जाईल. पण बायबल आम्हाला काही गोष्टींविषयी शिकवतं. प्रथम आम्ही वचन वाचूया आणि त्यानंतर आम्ही विषयाकडे येऊया. एफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन आम्ही यावेळेस वाचणार आहोत. एफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 4थं वचन. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. वाचले वचन परमेश्वर आमच्यासाठी आशीर्वादित करो. पुन्हा एकदा वचन वाचूया की बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. हालेलुया. आम्ही जर पाहिलं तर देवाचं वचन आम्हाला सांगतं की ख्रिस्ती मनुष्य ज्यावेळेस आपल्या परिवारासोबत राहतो आणि परिवारासोबत राहत असताना त्याच्या परिवारातील त्याची लेकरं, त्याचा कुटुंब, या सर्वांवरती त्याचं प्रेम आहे, या सर्वांवरती त्याचा भर आहे. आणि त्याचा उद्देश हाच की माझा परिवार आशीर्वादित असावा, माझ्या परिवाराचं रक्षण असावं. आणि या संदर्भात मी तुम्हाला प्रथम एक गोष्ट तुम्हाला ही सांगेल की ज्यावेळेस योब आपल्या परिवारासोबत राहत होता, परिवारासोबत राहत असताना योब त्याच्या जीवनामध्ये एक गोष्ट करायचा, ती अशी की तो होमार्पण करत असताना आपल्या लेकरांसाठीही एक विशेष होमार्पण तो करायचा. त्याचं म्हणणं हे असायचं की न जाणो माझ्या लेकरांकडून, माझ्या मुलींकडून, माझ्या मुलांकडून न जाणं जर चुकीचं पाप झालं असेल तर परमेश्वर त्यांना क्षमा करावी, यासाठी तो होमार्पण करायचा. पण आज सध्याच्या स्थितीला जर आम्ही आमच्या लेकरांसाठी आत्ताच श्रम घेतले तर भावी जीवनामध्ये ज्या गोष्टी आज आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहत आहोत, कदाचित ती रडण्याची परिस्थिती असेल, कदाचित ती खेदित होण्याची परिस्थिती असेल, कदाचित ती त्यांच्यापासून दुरावले जाण्याची परिस्थिती असेल, ती परिस्थिती आमच्यावरती ओढावली जाणार नाही. मला आज हे म्हणायचं आहे, तुमचा परिवार जर प्रभूमध्ये ऐक्यात असेल, तुमचा परिवार जर प्रभूमध्ये एकत्रित असेल, तर तो एक आशीर्वादित परिवार आम्हाला पाहायला मिळेल. आमचं कुटुंब सध्याच्या स्थितीला हे दुभागू देऊ नये. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की जर तुम्हाला प्रथम काही कार्य करायचं आहे, जर तुम्हाला प्रथम काही देवाचं काम करायचं आहे, तर ते प्रथम काम आपल्या परिवारापासून सुरू करा. मग आपल्या परिवारातील पहिले जे काही लोक असतील, सदस्य असतील, तर ती विशेष म्हणजे आमच्या घरातील असणारी आमची लेकरं. आज आम्हाला त्यांच्यासाठी महत्त्वाचं काम करायचं आहे. येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभ घेऊन बाबा सांगतो त्या वाटेवरून जात असताना देवाचं वचन सांगतं अनेक गर्दी त्या ठिकाणी होती, अनेक लोक त्या ठिकाणी होती. आणि देवाचं वचन सांगतं की ती लोक, ती असणारी स्त्रिया, त्या ठिकाणी असणारी पुरुष, बाबा सांगतं त्या स्त्रिया रडत असायच्या. आणि येशू ख्रिस्ताचं त्यांच्यासाठी वाक्य हे होतं की तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या मुलाबाळांसाठी रडा.
मला तुम्हाला आज हे म्हणायचं आहे, आता रडाल तर ठीक आहे, नंतर रडण्याची वेळ येऊ देऊ नका. आणि म्हणून पौल या ठिकाणी खूप सुंदर सांगतो की तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका. परमेश्वरानं दिलेली एक ताकद आहे, ताकीद आहे, एक समज आहे की तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका. म्हणजे काय? मग तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या मुलांना रागवायचं नाही का, आम्ही आमच्या मुलांना चिडायचं नाही का, आम्ही आमच्या मुलांना कुठल्या गोष्टीसाठी बंधन घालायचं नाही का? मी तुम्हाला हे म्हणेल, योग्य असेल तर निश्चित त्या ठिकाणी रागवा, पण गरज नसताना आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, जेणेकरून ते चुकीचे निर्णय घेतील आणि चुकीच्या वातावरणामध्ये सहभागी होतील. जसं प्रेम करणारी व्यक्ती जर सतत प्रेम करत असेल तर आमची त्याच्याविषयी आपुलकी आहे, पण एखादा दुरावणारा, दरडावणारा किंवा त्रास देणारा व्यक्ती असेल तर आमचं आणि त्याच्या नातेसंबंधामध्ये कुठंतरी एक तफावत, कुठंतरी एक फरक आहे. म्हणून मला तुम्हाला हे म्हणायचं, शास्त्र असं सांगतं की आम्ही आमच्या लेकरांवरती प्रेमानं, काळजीनं, आपुलकीनं संबोध साधावा, बोध करावा, जेणेकरून परमेश्वर म्हणतो की चिरडीस आणू नका. म्हणजे काय? तर त्यांना आम्हाला प्रभूचं शिक्षण आणि प्रभूचं शिस्त आम्हाला आमच्या लेकरांमध्ये द्यायची आहे. मी तुम्हाला हे म्हणेल, जर लेकरू लहान आहे तर लहानपणाच्या गोष्टी त्याला शिकवा. बायबल असं सांगतं की आम्ही मुलाच्या स्थितीस अनुरूप असं शिक्षण त्याला द्यावं, म्हणजे वृद्धपणी तो त्यापासून परावृत्त होणार नाही. मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की जशी स्थिती तसं शिक्षण द्या. सध्याची स्थिती तुम्हाला माहिती आहे जगाची काय आहे, सध्याचं त्याचं वयमान काय आहे तुम्हाला माहीत आहे, तो कुठल्या क्लासेसला आहे, काय करतोय, कोणत्या एजमध्ये आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असताना त्या त्या समयाला त्या त्या गोष्टीची पेरणी करायला सुरुवात करा. हालेलुया. बायबल सांगतं सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही आमच्या जीवनातून रागीट स्वभावाची पेरणी करू नये. आम्ही आपुलकीनं, प्रेमानं, जिव्हाळ्यानं आम्ही आमच्या लेकरांमध्ये नातं जमवावं. येशू ख्रिस्ताविषयी आम्हाला हे सांगितलं जातं की येशू प्रेम करणारा, प्रीती करणारा आहे, देव प्रीती आहे. हे जसं वचन आम्ही आमच्या लेकरांमध्ये शिकवतो, हे अशासाठी की लेकरं देवाच्या जवळ असावेत. आम्ही लेकरांना सुरुवातीला हेच शिकवत नाही की हा देव रागिष्ट आहे, देव क्रोधिष्ट आहे, देव तुला त्रासात टाकेल, देव तुला संकटात टाकेल. नाही नाही, आम्ही संडे स्कूलमध्ये लेकरांना काय शिकवतो? सगळ्यात पहिलं देव प्रीती आहे. आणि तो प्रीती शब्द ऐकल्यामुळे, ते प्रेम शब्द ऐकल्यामुळे त्या लेकराच्या मनामध्ये आनंद येतो. की माझ्यावरती देव प्रीती करतो, माझ्यावरती देव प्रेम करतो, आणि तोही देवावरती प्रेम आणि प्रीती करायला सुरुवात करतो. म्हणून बायबल सांगतं आम्हाला आमच्या लेकरांकडे आजच्या स्थितीला लक्ष देणं आणि खूप गरजेचं आहे. कारण सैतान सांगू शकत नाही की कोणत्या मार्गानं, कोणत्या मनुष्याला कशा पद्धतीनं फसवेल. मला आज तुम्हालाही म्हणायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं आहे की आम्ही आजच्या स्थितीला आमच्या लेकरांकडे लक्ष द्यावं. आम्ही आमच्या लेकरांची बाजू सांभाळावी, आम्ही आमच्या लेकराची बाजू समजून घ्यावी. या पुढं गोष्टी तर मी तुमच्याशी बोलेल, पण शास्त्र आम्हाला असं सांगतं की आम्ही आमच्या लेकरांना प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात वाढ करावी. मग प्रश्न असा आहे की जर मला प्रभूची शिस्त माझ्या लेकरांमध्ये द्यायची आहे, जर मला प्रभूची शिस्त त्यांना शिकवायची आहे, तर मी नेमकं असं काय लेकरांना शिकवावं की जेणेकरून त्यांच्यामध्ये प्रभूची शिस्त येईल. आम्ही पाहतो की ज्यावेळेस शिक्षण क्षेत्रामध्ये लहान लेकरांना ज्यावेळेस आम्ही नर्सरीमध्ये, प्ले ग्रुपमध्ये, LKG UKG मध्ये आम्ही टाकतो, त्यावेळेस एक डिसिप्लिन नावाचा आम्ही प्रकार लेकरांना शिकवतो. आणि त्याच्यामध्ये डिसिप्लिन हे शिकवले जाते की तुम्ही कसं बसावं, त्याच्यानंतर तुम्ही कसं बोलावं, कोणाला कोणता रिस्पेक्टेड शब्द तुम्ही वापरावा, कोणाशी कसा संबोध तुम्ही करावा, कोण आल्यानंतर कोणाला आदरार्थी शब्द वापरावे, हे सर्व डिसिप्लिन एका शाळेतल्या एका इयत्तेमध्ये शिकवले जातात. परमेश्वर एका धार्मिक जीवनासाठी एक प्रभूची शिस्त शिकवण्यासाठी सांगत आहे. मग तुम्हाला प्रभूची शिस्त जर लेकरांना शिकवायची, तर प्रथम तुम्ही तुमच्या लेकरांमध्ये आज्ञापालन शिकवा. हालेलुया. तुम्हाला जर तुमच्या लेकरांमध्ये जर परमेश्वराविषयी, प्रभूविषयी जर कोणती शिस्त लावायची असेल, तर पहिली शिस्त ही लावा की त्यानं आज्ञापालन करावं. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं की जर लेकराला आज्ञा शिकवायची असेल तर आम्ही त्या लेकराला ही सांगावी की आपला बाप व आपला आई यांचा मान राख,
जर ही आज्ञा आम्ही आमच्या लेकराला शिकवू तर बायबल सांगतो त्याचं कल्याण होईल, त्याला समृद्धी मिळेल. देवाचं वचन सांगतो तो पृथ्वीवरती दीर्घायू असेल. का? कारण जर लेकरू घरातल्या लोकांचा आदर करतंय तर ते बाहेरच्या लोकांचा आदर करेल. जर ते तुमचा आणि घरचा मान सन्मान करतंय तर ते इतर लोकांचा मान सन्मान करेल. जर ते तुमच्या आज्ञा पाळते तर ते देवाच्या आज्ञा पाळायला सुरुवात करेल. हालेलुया. म्हणून तुम्हाला मी हे म्हणेल, आज्ञा पालन शिकवा. देवाच्या चांगल्या शिस्तीचं आज्ञापालन करायला लावा, देवाच्या चांगल्या वचनांचं आज्ञापालन करायला लावा, चांगल्या गुणांचं आज्ञापालन करायला लावा, चांगल्या बोधाचं आज्ञापालन करायला लावा आणि प्रभू जे शिकवेल त्याचं आज्ञापालन करायला लावा. म्हणजे थोडक्यामध्ये देव सांगेल तसं करायला शिकवा. हालेलुया. त्या आज्ञापालन शिकवा. बायबल सांगतं आज्ञेच्या बाहेर गेल्यामुळेच बायबल सांगतं आमच्यावरती शाप येतात, आमच्यामध्ये पाप जडलं जातं, आम्हाला त्या शापामध्ये जगावं लागतं. कशामुळे? आज्ञेच्या बाहेर गेल्यामुळे. आम्ही आमच्या लेकरांना जशा आमच्या आज्ञा मी तुम्हाला हे म्हणत नाही 10च आज्ञाचा रट्टा मारायला लावा. नाही 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 नाही, तुम्ही 10 आज्ञा शिकवा, पण त्या आज्ञा शिकवत असताना त्या आज्ञेचं पालन कसं करावं आणि त्या व्यतिरिक्त लेकरानं धार्मिकतेमध्ये कुठल्या आज्ञेचं कसं पालन करावं हे त्याला शिकवा. हालेलुया. एक माता आणि पिता म्हणून तुम्ही जबाबदारी पार पाडताय, एक परिवार म्हणून तुम्ही तुमच्या परिवाराची एक कर्ता पुरुष म्हणून काळजी घेताय. तर आज तुम्हाला तुमचा परिवार वाचवायचा आहे. नोहाचा परिवार वाचला गेला. मला आज तुम्हाला हे सांगायचं आहे, तुमच्या एका आजच्या योग्य निर्णयामुळं तुमची भावी पिढी आणि तुमची भावी लेकरं देवाच्या नजरेत आशीर्वादित आणि समृद्ध होतील. म्हणून प्रभूच्या शिस्तीमध्ये पहिली गोष्ट, मी माझ्या लेकरांमध्ये आज्ञापालन शिकवावं. दुसरी गोष्ट, पापापासून दूर राहणं. हे प्रभूच्या शिस्तीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आम्ही पापापासून दूर राहावं. आम्ही आमच्या लेकरांसाठी एक चांगली संगत ठेवण्याचा किंवा त्याला चांगली संगत निवडण्याचा सल्ला देतो. का? कारण जशी संगत असेल तसा त्या संगतीचा परिणाम असतो. जर पापापासून दूर राहणं हे आम्हाला त्याला शिकवायचं आहे तर हे पाप वाईट आहे हे तर आम्ही प्रथम त्याला कळवणार आहे. पण का? कारण पापापासून दूर राहणं म्हणजे काय की त्याला हे कळेल की देवाला पाप आवडत नाही. हालेलुया. मग आम्ही त्याला शिकवावं की पापापासून दूर राहावं. मी अनेक ठिकाणी अनेक लोकांना एकच वाक्य सांगितलं आहे की वाईट शब्द बोलणं हे आम्ही आमच्या लेकरांना शिकवत नाही. मग जसं जर छोटंही पाप असेल, ते चुकीचं असेल आणि जर ते तुमच्या नजरेस येतं आहे, त्या क्षणाला त्याच ठिकाणी त्या पापाबद्दलची जाणीव करून द्या. नाहीतर आमच्या नजरेस येत आहे आणि तरीही आम्ही ते पाप झाकत आहोत तर त्या पापास आम्ही झाकण घालत आहोत आणि आम्ही आमच्या लेकराला त्या पापामध्ये घालत आहोत. मी एक वाक्य ऐकलं होतं आणि ते वाक्य असं, एक गोष्ट मी ऐकली होती. ती गोष्ट अशी होती की एक दिवस एक व्यक्ती जेलमध्ये होता आणि जेलमध्ये असताना त्याच्यावरती अनेक चोरीचे, अनेक गुन्ह्याचे आरोप त्याच्यावरती केले गेले होते. आणि मग त्याला विचारलं की शेवटची तुझी इच्छा काय आहे? आणि शेवटची इच्छा काय आहे म्हटल्यानंतर तो म्हटला की मला माझ्या आईला भेटायचं आहे. आणि ज्यावेळेस त्याच्या आईला आणल्यानंतर, भेटायला लावल्यानंतर तो त्या ठिकाणी आईला भेटत होता. बोलता बोलता त्यानं आईच्या हाताला इतका भयंकर प्रकारे चावा घेतला आणि त्यानं त्या हाताचं मांस काढून घेतलं. आणि मग त्याला विचारलं गेलं की तुला आईला भेटायचं होतं, हे का कृत्य तू केलंस? त्याचं म्हणणं हे होतं की मी सुरुवातीला जी चोरी केली होती त्याच वेळेस जर माझ्या आईनं त्या चोरीपासून मला लांब केलं असतं तर मी आजचा सगळ्यात मोठा चोर आणि गुन्हेगार झालो नसतो. मला तुम्हाला हे म्हणायचं आहे, प्रभूच्या शिस्तीमध्ये पापापासून दूर राहण्याचं शिक्षण लेकरांना द्या. प्रभूच्या शिस्तीमध्ये पापापासून दूर राहण्यासाठी त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी लावा, जेणेकरून त्या पापाकडे ते ओढले जाणार नाहीत. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, मला प्रभूची शिस्त लेकरांमध्ये द्यायची आहे तर मला वाईटाचा त्याग करणं हे प्रथम शिकवावं लागेल. कारण बायबल असं सांगतं की आम्ही वाईटाचा त्याग करावा, बऱ्याची आवड धरावी किंवा बऱ्याला आम्ही जवळ करावं. कारण वाईट हे चांगल्या गोष्टीला वाढू देणार नाही. कारण बायबल असं सांगतं की जर झाड चांगलं आहे तर त्याचं फळ चांगलं आहे, जर झाड वाईट आहे तर त्याचं फळ वाईट येईल. जर लेकरामध्ये आताच जर वाईट गुणांची सुरुवात झाली तर भावी जीवनामध्ये वाईट वाढणार आहे. म्हणून ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीपासून वाईटाचा त्याग करायला शिकवा. आणि पवित्र शास्त्र आम्हाला बरं आणि वाईट याचा उलगाडा अनेक माध्यमातून करून देत आहे.
म्हणून आम्ही आमच्या लेकरांमध्ये वाईटाचा त्याग करणं शिकवणं आहे. वाईट जवळ करणं हे आम्ही कधीही आमच्या लेकरांमध्ये शिस्तीच्या प्रकारामध्ये आणू नये. चौथा प्रकार मी तुम्हाला हे सांगेल, प्रभूच्या शिस्तीत म्हणजे नेमकं काय, तर चांगल्या संगतीमध्ये आम्ही त्यांना ठेवावं. हालेलुया. चांगल्या संगतीमध्ये आम्ही त्यांना ठेवावं. जुन्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा आत्ताच्याही स्थितीला अनेक लोक लेकरांमध्ये वाईट गोष्टीची भीती घालतात किंवा वाईट संगतीची भीती घालतात. मला तुम्हाला हे म्हणायचं आहे, जर तुम्ही लेकरामध्ये सैतानाची भीती घालत आहात तर साहजिकच आहे, तो सैतानाच्या भीतीमध्येच वाढणार आहे. पण जर त्या लेकराला परमेश्वराची भीती तुम्ही घालत आहात, विश्वास ठेवा, ते लेकरू परमेश्वराच्या भीतीमध्ये वाढणार आहे. मला तुम्हाला हे म्हणायचं आहे, जशी संगत तसा परिणाम. देवाच्या संगतीमध्ये राहणं, देवाच्या सहभागितेमध्ये बसणं, देवाच्या लोकांमध्ये संगती करणं, देवाच्या लेकरांमध्ये संगती करणं, सेवकासोबत संगती करणं, ही संगती आमच्या लेकराच्या शिस्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण आम्हाला त्या शिस्तीचे फायदे आज परमेश्वर सांगत आहे. म्हणून लेकराला जर शिस्त सांगायची आहे, तुम्हाला प्रभूच्या शिस्तीत वाढवायचे, तर चांगल्या संगतीमध्ये त्यांना आणा. पाचवी गोष्ट, सहभागितेपासून दूर कधीही ठेवू नका. हालेलुया. प्रभूची शिस्त द्यायची आहे, तर आज तुम्हाला तुमची लेकरं प्रभूच्या सहभागितेमध्ये आणणं खूप गरजेचं आहे. तुम्ही चर्चला आणि तुमची लेकरं घरी, अशी परिस्थिती नसावीत. तुमच्यासोबत तुमची लेकरं त्या चर्चमध्ये, त्या सहभागितेमध्ये असावी म्हणजे असावी. पण सध्याच्या स्थितीला काय होतंय, आम्ही चर्चला हजर आहोत, आमची लेकरं घरी टीव्ही पाहत बसलेत. याचा काहीही उपयोग नाही, विनाकारण त्याचा नाश आहे. आम्हाला आमच्या लेकराला सहभागितेमध्ये आणणं गरजेचं आहे. सहभागिता चर्चमध्ये गेल्यानंतर संडे स्कूल आहे, यूथसाठी यूथ मीटिंग आहेत, अनेक गोष्टी आहेत की आम्हाला आमच्या लेकरांना त्या सहभागितेमध्ये आणावं. मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन. एक परिवार होता आणि तो परिवार आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करत होता. ज्यावेळेस पती आणि पत्नी प्रार्थनेसाठी बसायचे, त्यावेळेस त्यांची लेकरं ही टीव्ही पाहत बसायची आणि त्यांची प्रभूला एकच प्रार्थना होती की देवा, त्यांना या सहभागितेमध्ये आण. त्यांनी आमच्यासोबत प्रार्थनेत बसावं, त्यांनी आमच्यासोबत प्रार्थनेत वेळ घालवावा, अशी परिस्थिती देवा निर्माण कर. ते प्रार्थना करत होते. मी तुम्हाला हे म्हणत नाही की जर तुमची लेकरं आज मोठी झाली असतील, ती चर्चला नसतील, तर त्याच्यासाठी ही गोष्ट तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. आणि मग त्या गोष्टीमध्ये असं घडतं की ते पती आणि पत्नी प्रार्थना करत असतात. काही दिवसाचा कालावधी निघून जातो आणि ज्यावेळेस हे पती आणि पत्नी प्रार्थनेला बसलेले असतात, त्यावेळेस अचानक टीव्ही बंद होतो. आणि टीव्ही बंद झाल्यामुळं तिन्ही लेकरं टीव्ही पाहत असताना त्यातली एक छोटी मुलगी जी आहे, ती बराच वेळ त्या टीव्ही समोर बसते आणि थोड्या वेळानं ती आपल्या आईसोबत त्या प्रार्थनेला जाऊन बसते. आणि मग तीही तिसरा मेंबर त्यांचा त्या प्रार्थनेचा त्या ठिकाणी तयार होतो. आणि मग एक दिवस असा जातो, दुसरा दिवस असा जातो, तिसरा दिवस असा जातो. छोटी बहीण प्रार्थनेला जाऊन बसल्यामुळे तिच्या अगोदरचा जो भाऊ असतो तोही प्रार्थनेला जाऊन बसतो. आणि मग तो बसल्यानंतर मेंबर संख्या आता झालेली आहे 4. आता हे 4 जण प्रार्थनेला बसतात आणि काही कालावधी निघून गेल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा जो आहे तोही त्या प्रार्थनेमध्ये येऊन बसतो. हालेलुया. आणि मग या 5 जणांची मिळून केली जाणारी प्रार्थना, यांची 5 जणांची सहभागिता ज्यावेळेस एकत्रित होते, हे पती आणि पत्नी परमेश्वराला धन्यवाद देतात की प्रभू, त्या वाईटापासून आमच्या लेकरांची सोडवणूक करून त्यांना तू सहभागितेत आणलं. मी तुम्हाला आज हे म्हणत आहे, सहभागितेत नसतील लेकरं तर त्यांना सहभागितेत आणा. कारण ही सहभागिता तुम्हाला कृपेचं कवच मिळवून देते. हालेलुया. देवाच्या राज्यामध्ये, देवाच्या सहभागितेमध्ये येणं, बायबल आम्हाला सांगतं, देव आम्हाला त्याच्या पंखाखाली येतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या लेकरांना देवाच्या सहभागितेमध्ये आणा. जर ते देवाच्या सहभागितेमध्ये असतील तर निश्चित देवाच्या सहभागितेचे परिणाम त्यांच्या जीवनावरती पाहायला मिळतील. हालेलुया. प्रभूची शिस्तीमध्ये आम्ही योग्य कृती करावी. ही योग्य कृती आमच्यासाठी, जर आम्ही योग्य कृती केली तर आमची लेकरं योग्य कृती करतील. मग लेकरांसाठी योग्य कृती करा. चांगले शब्द बोला, चांगले विचार मांडा, चांगलं आचरण ठेवा, चांगली वागणूक ठेवा. जसा तुमचा स्वभाव तशी तुमची लेकरं होतील.
मला तुम्हाला हे म्हणायचं आहे, प्रार्थनाचा स्वभाव असेल, प्रार्थनेचे शब्द बोलणारे स्वभाव असेल, वचन घोषित करणारा स्वभाव असेल, वचनाचे उल्लेख करणारा स्वभाव असेल, त्याचे परिणाम घडतील. म्हणून योग्य कृती करा. चुकीची कृती कराल तर चुकीचे फायदे तुमच्या जीवनामध्ये व्हाल. 7वी गोष्ट, देवाच्या अधीनमध्ये राहणं ही शिस्त त्यांना शिकवा. हालेलुया. देवाच्या अधीन राहणं ही सगळ्यात महत्त्वाची शिस्त आम्हाला त्यांना शिकवणं खूप आणि खूप गरजेची आहे. हालेलुया. प्रभूची शिस्तमध्ये मी तुम्हाला आज हे सांगत आहे, प्रभूच्या शिस्तीमध्ये तुम्ही काय करावं. तर पहिली गोष्ट, लेकरांमध्ये देवाचं आज्ञापालन आणा. दुसरी गोष्ट, लेकरांना पापांपासून दूर ठेवा. तिसरी गोष्ट, वाईटाचा त्याग करणं शिकवा. चौथी गोष्ट, त्यांना चांगली संगतीमध्ये राहणं भाग पाडा. 5वी गोष्ट, देवाच्या सहभागितेमध्ये त्यांना आणा. योग्य कृती तुम्ही आणि त्यांच्याकडून करून घ्या. 7वी गोष्ट, देवाच्या अधीन राहणं हे महत्त्वाची शिस्त लेकरांना सांगा. पुढं बायबल असं सांगतं की मी प्रभूची शिस्तीत आणि प्रभूच्या शिक्षणात. मग देवाचं शिक्षण मी काय लेकराला द्यावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर शिक्षण पेरायचंय तर वचन ऐकणं, त्याप्रमाणे अनुकरण करणं आणि वचन वाचणं हे त्यांना शिकवा. म्हणजे थोडक्यात वचन वाचणं, वचन ऐकणं आणि वचनाप्रमाणे अनुकरण करणं हे आम्ही आमच्या लेकरांना शिक्षणामध्ये सांगावं आणि शिकवावं. आज आमच्याकडं पवित्र शास्त्र आहे. मग तुमच्या घरामध्ये माहीत नाही किती पवित्र शास्त्र असतील, पण प्रत्येकाकडे जर पर्सनल पवित्र शास्त्र आहे, वैयक्तिक बायबल आहे, तर त्या बायबलचं वाचन आमच्या लेकरांकडून आम्ही करून घ्यावं. आज आमच्या घरामध्ये 2 वर्षापासून बायबल आहेत किंवा आमच्या पिढ्यांपासून बायबल आहेत, पण माहीत नाही कितीपर्यंत वाचून झालं आहे. जर तुमच्या परिवारामध्ये वाचन नियमित आहे तर निश्चित त्या वचनाचा आशीर्वाद आहे. पण मी माझ्या लेकरांकडून वचन वाचून घेणं, मी माझ्या लेकरांना वचन ऐकण्यासाठी प्रोत्साहित करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या वचनाप्रमाणे अनुकरण करणं, याचं शिक्षण मी लेकरांना द्यावं. बायबल सांगतं ज्यानं वचन ऐकून त्याप्रमाणे आचरण केलं, बायबल सांगतं त्याचं घर टिकलं गेलं. हालेलुया. त्यानं खडकावरती घर बांधलं, बायबल सांगतं पूर आला, वारा आला, बायबल सांगतं लोंढा येऊन त्याच्यावरती आदळला, पाऊस आला, त्याचं घर मजबूत राहिलं. पण ज्यानं वचन ऐकलं नाही, त्याप्रमाणे अनुकरण केलं नाही, बायबल सांगतं त्याचं घर पडलं गेलं. मला आज तुम्हाला हे म्हणायचं आहे की प्रभूच्या शिक्षणामध्ये देवाच्या वचनाचं अनुकरण करणारी आपली लेकरं बनवा. आजच्या स्थितीला तुम्हाला तुमची लेकरं आणि तुमचा परिवार वाचवायचा आहे आणि त्याच्यासाठी देवाजवळ मांडणी करत असताना प्रथम कार्य तुम्हाला करायचं आहे. आज काय झालंय, आमच्या घरातली सुवार्ता कमी, पण इतरांना सुवार्ता सांगण्यामध्ये आमचा चांगला जोर चाललाय. नाही, आम्ही प्रथम आमच्या घरातली सुवार्ता मजबूत करू, आमचं सुवार्तेचा आदर्श तयार करू. त्यावेळेस बायबल सांगतं तुमचा प्रकाश ज्यावेळेस इतरांसमोर पडेल, बायबल सांगतं ते तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गातील पित्याचा गौरव करतील. जर पित्याचं गौरव व्हावं ही तुमची इच्छा आहे, तर त्यासाठी तुम्ही आणि मी आमच्या लेकरांमध्ये वचन पेरणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला शिक्षण देण्यामध्ये, मी तुम्हाला शिक्षण सांगत आहे, प्रभूचं शिक्षण काय द्यावं, तर दुसरी गोष्ट, आई वडिलांचा मान राखणं शिकवा. जे सुरुवातीला मी तुम्हाला बोललं, जर तुमचा लेकरं मान राखत आहे तर इतर व्यक्तींचा लेकरं मान राखतील. एखाद्या लेकरानं एखादा अनुचित जर प्रकार केला तर जगातलं वाक्य हे असतं की तुझ्या घरच्यांनी तुला हे शिकवलंय का. आणि ज्यावेळेस हे वाक्य त्या लेकराला ते बोलले जातील, माहीत नाही त्या लेकरावरती त्याचा परिणाम होईल का नाही, पण ते वाक्य आम्हाला हे सांगतात की आम्ही शिक्षणामध्ये कमी पडलोत, आम्ही मान सन्मानामध्ये कमी पडलोत. मला तुम्हाला हे म्हणायचं की वडीलधाऱ्या लोकांचा मान करणं, सन्मान करणं हे बायबल सांगतं आणि बायबल शिकवतं. मग आमचं लेकरू आमचा मान सन्मान करणारं असावं आणि जर ते आमचा करतंय तर ते इतरांचा करेल. जर ते आम्हालाच कार्य करत असेल तर इतरांना कार्य केल्याशिवाय काही राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला हे सांगेल, प्रभूच्या शिक्षणामध्ये त्यांना आई वडिलांचा मान राखणं शिकवा. तिसरी गोष्ट, एकमेकांवरती प्रीती करणं शिकवा. दोन्ही भाऊ एकमेकांवरती प्रेम करणारे असतील तर त्यांचा परिवार टिकून राहतो. पण त्यांच्यामध्ये जर तू मत आम्ही सुरुवातीलाच जर पेरला असेल
तर त्यानं ते परिवार टिकले जाणार नाहीत. म्हणून प्रभूच्या शिक्षणामध्ये सर्वांवरती प्रेम करणं, प्रीती करणं शिकवा. मग त्याच्यामध्ये कुठला मतभेद नसावा, त्याच्यामध्ये कुठला रोष नसावा, त्याच्यामध्ये कुठला पद आणि प्रतिष्ठा नसावी. सर्वांवरती समान प्रेम करणारे असावेत. त्याच्यानंतर चौथी गोष्ट, प्रभूच्या शिक्षणामध्ये आम्ही दैवाचा आदर करणारे लोक बनावेत. हालेलुया. दैवाचा आदर करणारं शिक्षण आम्ही लेकरांमध्ये द्यावं. प्रार्थना आहे, देवाचं वचन आहे, चर्चची वेळ आहे, या सर्व गोष्टीमध्ये लेकराकडून देवाचा आदर झाला पाहिजे. कारण आमचा दैव आदरास पात्र आहे, सन्मानास योग्य आहे. मग कशाला आमच्याकडून न जाणून चुकून हुकून आम्ही देवाचा अनादर करावा? नाही नाही नाही. देवाचा आदर करणारा आमचं लेकरू असावं, जो देवाची वेळ पाळेल, जो देवाच्या वेळेमध्ये हजर असेल, जो देवाची वेळ चुकवणार नाही. सहावी गोष्ट, आज्ञेचं अनुकरण करणारं लेकरं बनवा. फक्त तुमच्या समोरच ऐकावं आणि त्यानुसार न करावं असं लेकरू आमचं नसावं. जे आम्ही सांगितलंय ते आमच्या पश्चातही करावं, आमच्या नजरेसमोरही करावं आणि आमच्या नजरे आडही करावं. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे की आमचं लेकरू देवाचं आज्ञेचं अनुकरण करणार असावं. सहावी गोष्ट, ज्ञान प्राप्त करणं शिकवा. हालेलुया. ज्ञान प्राप्त करण्याचं शिक्षण द्या. तुम्हाला आम्हाला एकच सांगायचं, जर ज्ञान प्राप्त करणं आमच्या लेकरामध्ये असावं तर पवित्र शास्त्र हे त्याला ज्ञान प्राप्त करून देईल आणि देवाचं भय हे त्याच्यासाठी ज्ञानाचा भंडार उभा करून देईल. म्हणून आमच्या लेकरामध्ये प्रभूचं शिक्षण देत असताना त्याला ज्ञान प्राप्त करणं शिकवा. सातवी गोष्ट, प्रभूचं शिक्षण देत असताना गैरकृत्यांबद्दल त्याला शिक्षा नेहमी करा. हालेलुया. जर चुकीचं वागत आहे तर शिक्षा करा, त्या शिक्षेची जाणीव करून द्या, त्या गैरकृत्याची जाणीव करून द्या आणि त्याला प्रभूचं शिक्षणापासून वंचित ठेवू नका. म्हणून मी तुम्हाला आज वचनाद्वारे हे शिकवत आहे, प्रभूची शिस्त आणि प्रभूचं शिक्षण सध्याच्या स्थितीला खूप आणि खूप गरजेचं आहे. ते प्रभूची शिस्त आणि प्रभूचं शिक्षण लेकराला द्या. आता या समयाला आम्ही शेवटच्या भागाकडे येत असताना मी तुम्हाला हे सांगत आहे की आम्ही आमच्या लेकरांसाठी काय करावं. जर प्रभूची शिस्त आणि प्रभूचं शिक्षण जर आम्ही आमच्या लेकरांमध्ये देत आहोत, जर प्रभूची शिस्त आणि प्रभूचं शिक्षण जर आम्ही आमच्या लेकरांमध्ये आहोत, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रथम आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करा. हालेलुया. आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करा. जर तुम्ही तुमच्या लेकरांसाठी प्रार्थना करत आहात तर त्या प्रार्थनेचं कवच आणि प्रार्थनेचं कुंपण तुमच्या लेकरांभोवती उभं राहतं. हालेलुया. बाबा सांगतो, आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो परमेश्वर त्या प्रार्थनेची उत्तरं देतो. मग आम्ही सामर्थ्य मागितलं असेल तर सामर्थ्य मिळेल, आम्ही कवच मागितलं असेल तर कवच मिळेल, आम्ही तारण मागितलं असेल तर तारण मिळेल. म्हणून आपल्या लेकरांसाठी सतत न सतत प्रार्थना करा. प्रार्थनेत कमी पडू नका. जर लेकरू संध्याकाळी घरी आलंय, हात ठेवा, प्रार्थना करा. झोपलंय, हात ठेवा, प्रार्थना करा. बाहेर निघतोय, हात ठेवा, प्रार्थना करा. प्रार्थनेचं कृपेचं कवच त्याला घाला. हालेलुया. दुसरी गोष्ट, आपल्या लेकरांसाठी वचनाची घोषणा करत राहा. चांगल्या वचनांची घोषणा करत राहा. कधी कधी आम्ही आमच्या लेकराला मूर्ख बोलतो, कधी कधी आमच्या लेकराला बावळट बोलतो. मी हे म्हणेल, हे तिरस्काराचे शब्द बोलू नका. याच्या पश्चात चांगल्या वचनांची घोषणा करा. चांगल्या वचनांची घोषणा करा. चांगल्या वचनाद्वारे त्यांना प्रोत्साहित करा की परमेश्वर तुझा मेंढपाळ आहे, तुला काहीही कमी पडणार नाही. हालेलुया. परमेश्वर तुझा रक्षक आहे, तो तुझ्या सोबत असेल. या वचनांची घोषणा करा. त्याला त्या वचनांनी प्रोत्साहन मिळेल. हालेलुया. तिसरी गोष्ट, लेकरांसोबत देवाबाबतचं संभाषण नेहमी करत चला. देवाबाबतचं संभाषण नेहमी करत चला. कदाचित तुम्ही जे ऐकलंय, तुम्ही जे शिकलात ते आपल्या लेकरांना शिकवा. हालेलुया. चौथी गोष्ट, योग्य शिक्षण द्या. योग्य शिक्षण द्या. पाचवी गोष्ट, पाप पुण्य किंवा वाईट आणि बरं याचं ज्ञान लेकरांना द्या. काय वाईट आहे आणि काय बरं आहे हे त्यांना द्या. कदाचित तुमच्याकडे अनुभव असतील, ते अनुभव त्यांच्याशी शेअर करा. जर तुम्हाला कळतंय की हे वाईट आहे, आज अशी स्थिती आहे की वाईट असूनही लोक वाईट करायला प्रोत्साहित आहेत, म्हणून वाईट काय आणि बरं काय याचं विशेष लेकरांना शिकवण द्या. सहावी गोष्ट, येशूचा आदर करणं शिकवा. आणि सातवी गोष्ट सांगेल, वचनाची तलवार आपल्या लेकरांना द्या. हालेलुया. जर वचनाची तलवार आपल्या लेकरांना असेल,
इथं मला हे म्हणेल, रक्षण करण्याची जबाबदारी घेणारा देव त्याच्या सोबत असेल. हालेलुया. मग कधी कधी आम्हाला चिंता वाटते की माझं लेकरू बाहेर गेलेलं आहे आणि मग कसं असेल आणि कसं येईल आणि मग त्याच्या वाटेमध्ये काय असेल का. पण मी तुम्हाला हे सांगेल, वचनाची तलवार तुमच्या लेकरांसोबत असेल तर अद्भुत आणि अद्भुत कार्य होईल. म्हणून मला आज तुम्हाला हे सांगायचं आहे, या वचनाद्वारे मला तुम्हाला हे शिकवायचं आहे की सध्याच्या स्थितीला आम्ही आमच्या लेकरांकडे लक्ष देणं खूप आणि खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला हे सांगेल, पवित्र शास्त्र तुमच्यासाठी मार्गदर्शक आहे आणि देव तुमचा मार्गदर्शक आहे. आणि जर मार्गदर्शन आणि मार्गदर्शक तुम्हाला जर मिळत असेल तर या जीवनामध्ये लेकरांसाठी अद्भुत प्रकारे कार्य करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा आणि त्याचं प्रतिफळ मिळेल. म्हणून मी तुम्हाला आज हे सांगेल, तुम्ही माता आणि पिता असाल पण तुमच्या लेकरांसाठी परमेश्वर अद्भुत अद्भुत प्रकारे कार्य करत आहे. म्हणून यावेळेस एक छोटंसं गीत मी तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी गाईल, ज्या गीताद्वारे परमेश्वर आम्हाला अद्भुत अद्भुत प्रकारे कार्य करेल. हालेलुया. गीत गाऊया. माँ जैसे संभालती है वैसे ही यीशु संभालेगा. अंधियारे इस जग में वो तुझको कभी ना छोड़ेगा, तुझको कभी ना छोड़ेगा. माँ जैसे संभालती है वैसे ही यीशु संभालेगा. अंधियारे इस जग में वो तुझको कभी ना छोड़ेगा, तुझको कभी ना छोड़ेगा. राहों में गर काटे हो, मुसीबत भरा हो सफर, गोदी में यीशु उठा के तुझको खुद चलेगा कांटों पर, खुद चलेगा कांटों पर. माँ जैसे आंसू पोंछती है, आंसू यीशु पोंछेगा. तेरी एक हंसी के लिए वो अपना लहू बहाएगा, वो अपना लहू बहाएगा, वो अपना लहू बहाएगा. प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. देवा, तुला आदर, तुला गौरव, तुला सन्मान देतो प्रभू. देवा, आज या वचनाद्वारे तुझ्या लेकरांना देवा तू आशीर्वादित केलंस, त्याबद्दल आभार मानतो. आपल्या लेकराचं त्यांनी संगोपन करावं आणि भावी पिढी देवा त्यांनी तुझ्या वचनामध्ये मजबूत करावी, यासाठी त्यांना मार्गदर्शन कर आणि देवा त्यांना आशीर्वादित कर. तो आमची प्रार्थना ऐकलीस, आभार मानतो. येशूच्या नावात पित्यात्व एक. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड.